मित्रांनो, रामकृष्ण हरी. तुम्ही म्हणाल रामकृष्ण हरी, सुरुवात ब्लॉगची रामकृष्ण हरी का? तर आज एकादश होती. एकादशीचा आम्ही सरला बेट येथे गेलो आणि सरला बेटला आपल्याला सगळ्यांनाच माहिती की राष्ट्रसंत योगीराज गंगागिरी महाराजांची समाधी आणि त्याचबरोबर नारायणगिरी महाराजांची समाधी. मग तिथं आपण दर्शनाला जात असतो. वारकरी संप्रदाय सर्व आपल्या महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय तिथं नेहमी बेटावरती येत असतो आणि महाराजांना विलन होत असतो. आता ती गादी सध्या रामगिरी महाराज चालतात. आम्ही विजय महाराज, त्याचबरोबर डोके महाराज, त्याचबरोबर किरण भाऊ आयर, दिघे महाराज, गावडे टेलर, अशा पद्धतीनं राहणे, शिंदे बाबा, आम्ही सर्वजण आज गेलो होतो. खरं तर जात असताना इतकं भक्तिमय वातावरण होतं. मग काय तिथे गेलो आणि गंगागिरी महाराजांच्या नामस्मरणाने एक आवाज दिला, गंगागिरी महाराज की जय. खरं तर धन्य धन्य तो लोक जे ही देखिला परमपुरुष, धन्य धन्य तो विवेक जे देव जाणे जे. याचा अर्थ असा आहे, ज्याने परमेश्वराचे दर्शन घडले आणि ज्ञानाने ज्यांनी परमेश्वराला जाणले ते दोन्ही लोक खऱ्या अर्थाने भाग्यवंत असतात. तर डोके महाराज, शिंदे महाराज आणि दिघे महाराज यांनी आम्हाला खरं दर्शनाला नेलं आणि आम्ही गेलो होतो बऱ्याच वेळा. नंतर आता गेलो होतो. इतकं सुंदर आणि इतकं अप्रतिम बेटावरती महाराजांचं जे मंदिर आहे खूप सुंदर बनवलेलं आहे. खूप छान अशी प्रतिकृती आलेली आहे मंदिराला. इतके भाविक भक्त होते. सर्वात प्रथम आम्ही नारायणगिरी महाराजांच्या समाधीत दर्शन घेतलं, नंतर गंगागिरी महाराजांच्या घेतल्या, नंतर विठू महाराज यांचं दर्शन घेतलं. आम्ही डोळ्यांनी बघितलं. खूप छान असं मंदिर होतं. दर्शन घेतल्यानंतर एखादी खरंच मन प्रसन्न झाल्यासारखं वाटलं आणि इतकी सुंदर सोय तिथं केलेली आता. आणि छोटे छोटे तिथं वारकरी होते. छान असं मंदिर. आता तुम्हाला मी सांगतो, हे जे सरला बेटावरती जे आहे ही गादी खरं तर गंगागिरी महाराजांनी सुरू केली. नंतर हरिगिरी, नंतर नाथगिरी, नंतर सोमेश्वरगिरी, नंतर नारायणगिरी आणि आता रामगिरी ही गादी सांभाळतात. त्या गादीचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर मग तिथं प्रसादाचं तुम्हाला सांगतो चालू झालेलं आहे. इतका मोठा कॅम्पस आणि इतकं मोठं तिथं क्षेत्र आहे आणि ते खूप छान असं रामगिरी महाराजांनी असेल किंवा तिथल्या खूप छान असं ते व्यवस्थित चालवतायत. तिथं प्रसादाचा, महाप्रसादाचा कार्यक्रम होता एकादशीचा. मग आम्ही तिथं फराळाचं वगैरे घेतलं. खरंच सांगतो, जे वारकरी संप्रदायात असतील ते जर कधी सरला बेटला गेलेले नसतील तर हा ब्लॉग पाहून तुम्ही नक्की जाणार आणि जा. तिथं स्वच्छता, तिथलं मंदिर बघून तुमचं मन अगदी फुलून जाणार. कारण स्वतः तिथं गंगागिरी महाराज, नारायणगिरी महाराज यांचा सहवास आपल्याला जाणवतो. नक्की व्हिजिट द्या सरला बेटला. रामकृष्ण हरी.